स्टाफ सिलेक्शन कमिशन अशी एक संस्था जी केंद्र सरकारसाठी परीक्षा कंडक्ट करते। केंद्र सरकारच्या जेवढे मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स आहेत या डिपार्टमेंटमध्ये मिनिस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या पदांवर जे अधिकारी काम करतात या अधिकाऱ्यांची भरती जी आहे ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होत असते। केंद्र सरकारच्या जेवढ्या पण रिक्रुटमेंट आहे यूपीएससी नंतरच्या ऑलमोस्ट सगळ्या रिक्रुटमेंट नॉन गॅझेटेड ऑफिसरच्या आणि काही गॅझेटेड ऑफिसरच्या रिक्रुटमेंट जे आहेत एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होत असतात। यासाठी एक आयबीपीएस सारखं जसं कॅलेंडर असतं बँकिंगचं परीक्षांचं सेम तसं कॅलेंडर जे आहे हे एसएससीने सुद्धा मागच्या 2-3 वर्षांपासून जाहीर करणं स्टार्ट केलं। बऱ्यापैकी एक्झाम स्ट्रीमलाईन करणे, एक्झाम वेळेत होणे, निकाल वेळेत लावणे अशा काही गोष्टी ज्या आहेत या मागच्या 2-3 वर्षांपासून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होत असतात। महाराष्ट्रातला बराच एक असा क्राऊड आहे जो क्राऊड टिपिकली एमपीएससीच्या मागे लागतो, राज्यसेवेच्या मागे लागतो, 4-4, 5-5 वर्ष देऊनही सिलेक्शन होत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्याच्यापेक्षा जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी केली मॅक्सिमम 2 ते 3 वर्षांमध्ये एक चांगल्या पदावर तुम्ही सिलेक्ट होऊ शकता, जिथं तुम्हाला अधिकारी पद जे सोबत ज्याला तुम्ही म्हणू शकता की एक वर्दीची अपेक्षा बरेच जणांना असते तर त्या लेवलमध्ये तुम्ही जाऊ शकता। सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, नार्कोटिक्स असेल, सीबीआय ज्याला मी म्हणतो, त्यानंतर तुमचं सीबीडीटी असेल, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असेल, जीएसटी डिपार्टमेंट असेल, इथं सब इन्स्पेक्टरची पदं जी आहेत ही या माध्यमातून भरल्या जातात। तर याचं एक जे कॅलेंडर आलंय त्या कॅलेंडर संदर्भात इत्यंभूत चर्चा जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। मोठी कॅलेंडर न सांगता खूप डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवतोय। एकदम डिटेलमध्ये जसं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असतो, कोण लोक अप्लाय करू शकतात, सिलेक्शन प्रोसेस काय काय असते, सिलेबस काय असतो, जर तुम्ही 10वी झाला असेल तुम्हाला किती परीक्षा देता येतात, 12वी झाला असेल तुम्हाला किती परीक्षा देता येतात आणि ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्हाला किती परीक्षा देतात, हे डिटेल माहिती जी ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। व्हिडिओ खूप चांगला आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे। मला नाही वाटत किंबहुना एकही व्हिडिओ जो महाराष्ट्रातला मराठीमध्ये तुम्हाला या लेवलचा आणि एवढा इन्फॉर्मेटिव्ह भेटेल। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळू द्या की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण दरवर्षी एवढ्या एक्झाम्स होतात आणि एवढ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत या आपण घेऊ शकतो सिंगल सिलेबसच्या बेसिसवर। इवन जे बँकिंगचे विद्यार्थी तयारी करतात 2-2, 3-3, 4-4 वर्ष तुम्ही विद्यार्थी बँकिंगला देतात, त्याच सोबत सायमल्टेनियसली जर तुम्ही एसएससी पण टार्गेट ठेवलं तर एसएससी मधून तुमचं सहजासहजी तेवढेच वेळेत सिलेक्शन होऊ शकतं। इवन बँकिंगच्या एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी जी आहे ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या लेवलची एक्झामची असते। त्यामुळं इथं सहजासहजी पण इथून तुम्ही एक सिलेक्शन मिळवू शकता आणि करिअरचा एक चांगला सक्षम पर्याय म्हणून तुम्ही एसएससी कडे बघू शकता। स्टार्ट करूया याच्यापासून, सिलेबस याच्यापासून, टाइम टेबलपासून, कुठल्या एक्झाम, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, डेट ऑफ ॲडव्हर्टिजमेंट आणि एक्झाम डेट। पहिला जो कॉलम आहे एक्झामचं नाव आहे, दुसऱ्या कॉलममध्ये कोण परीक्षेचं फॉर्म भरू शकतं। एकूण 20 एक्झाम्स त्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिसतील, पण त्यातल्या मी टिपिकली फक्त 11-12 लिहिल्यात। त्याच्यामागचं कारण असं की त्यातल्या बऱ्याच डिपार्टमेंटल एक्झाम्स आहेत, त्या डिपार्टमेंटल एक्झामला मी स्किप करून टाकलं, ज्या एनी ग्रॅज्युएट फ्रेशर अप्लाय करू शकतो। 10वी झाले विद्यार्थी, 12वी झाले विद्यार्थी आणि फ्रेशर विदाऊट एनी एक्सपिरियन्स किंवा विदाऊट डिपार्टमेंट जे लोक फ्रेश एक्झाम देऊ शकतात अशाच एक्झाम ज्या आहेत या आपण डिस्कस करतोय। सगळ्यात पहिली एक्झाम बघा सिलेक्शन पोस्ट। सिलेक्शन पोस्ट ही 13वी एक्झाम आहे यावर्षीची, म्हणजे 2025ची 13वी एक्झाम असेल। कोणत्याही शाखेचा पदवीधर एनी ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो। एप्रिलमध्ये जाहिरात येईल आणि जून-जुलैमध्ये परीक्षा होईल। सोबत एसएससी सीजीएल भारतातली सर्वात मोठी आणि सर्वात प्रेस्टिजियस परीक्षा आफ्टर यूपीएससी, सगळ्यात चांगली, सगळ्यात मोठी। या एका जाहिरातीच्या माध्यमातून जवळजवळ 30 ते 34 पदं भरली जातात, 30 ते 34 पदं। इवन मागच्या काही वर्षांमध्ये एसएससी सीजीएलच्या रिक्रुटमेंट जर तुम्ही बघितल्या तुमच्या लक्षात येईल की मोठ्या रिक्रुटमेंट या माध्यमातून होतात। बघा 2017ला 8000 पदं भरली, 18ला 11000, 19ला 8000 जागा निघाल्या, 20ला 7100, 21ला 7600, 2022ला जम्बो भरती आली होती 36000ची, 23ला 7800 आणि 24ला 17000 जागांची भरती आली होती, 17700 जागांची। तर तुम्ही बघत आहे की एक एक्झाम आहे, या एक्झाम मधून वेगवेगळ्या 34 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात। जसं की मी अगोदरच सांगितलं स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएलच्या माध्यमातून नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, जीएसटी असेल, सीबीआय असेल, त्यानंतर तुमचं सीबीडीटी असेल, एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट असेल, पार सेक्रेटरी सर्व्हिसेस असेल, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर असेल, या वेगवेगळ्या पदांची जाहिरात जी ही या माध्यमातून येत असते। एका जाहिरातीतून तिथून 34 वेगवेगळी पदं।
इवन पोस्टामध्ये असेल, भारतीय पोस्टमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, ती सुद्धा SSCच्या माध्यमातून, CGLच्या माध्यमातून भरली जातात. आता यासाठी एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा पदवीधर एप्रिलमध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि जून जुलैमध्ये परीक्षा होईल. सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीसमध्ये दिल्ली जसं तुम्हाला माहिती केंद्रशासित प्रदेश आहे, इथं सुद्धा पूर्ण हक्क जे ते केंद्राकडे, इथले सगळ्या रक्षा मंत्रालयाचे, त्यामुळे इथं सब इन्स्पेक्टरची जी पदे आहेत ती SSCच्या माध्यमातून भरली जातात. त्याच्यासाठी पण एनी ग्रॅज्युएट सब इन्स्पेक्टर ज्यांना वर्दी पाहिजे, तर वर्दीसाठी या 2 पोस्ट खूप चांगल्या आहेत, SSC CGL आणि सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर एनी ग्रॅज्युएट 14 मेला जाहिरात येईल आणि जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये याची परीक्षा होऊ शकते. हे जे मी लिहिलं आहे ना, CBE म्हणजे सिंगल एक्झाम आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. Tier 1, तर याची सिलेक्शन प्रोसेस Tier 1, Tier 2 म्हणजे प्री मेन्स बस. इथं पेपर 1 आणि नंतर पेपर 2 डिस्क्रिप्टिव्हचा असतो दिल्ली पोलीसला. त्यानंतर पुढची एक्झाम बघा CHSL. 12वी झालंय, 12वी मी 12वी झाल्यानंतर मला बँकिंगच्या परीक्षा देता येत नाही, पण मला SSC CHSL देता येते. दरवर्षी अराउंड मोठ्या 5-6 हजार जागा यांच्या दरवर्षी निघतात. 27 मेला जाहिरात येईल, जुलैमध्ये परीक्षा होईल, जुलै-ऑगस्टमध्ये. Tier 1 सिंगल एक्झाम, त्यानंतर Tier 2. दरवर्षी जर बघितलं तर अराउंड मोठ्या याच्यातून जागा जर बघितल्या तर 2024ला 3700 जागा, त्याच्या मागच्या वर्षी 1200, त्याच्या मागच्या वर्षी 3200, 4500, 4755, 4726. अशा हिशोबाने मोठे ऑन अँड ॲव्हरेज 3,500-4,000 जागा या जाहिरातीच्या माध्यमातून सुद्धा भरल्या जातात. तर SSC CGL नंतर त्याच डिपार्टमेंटमध्ये क्लरिकल कॅडरसाठी भरले जाते. SSC CGLच्या माध्यमातून जी पदं भरल्या जातात ती CHSLच्या माध्यमातून भरल्या जातात. CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झाम म्हणतात याला. CHSL स्टँड फॉर कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन. 12वी पास, मे मध्ये जाहिरात येईल, जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा होईल. पुढे बघूया SSC MTS. जे विद्यार्थी 10वी पास आहेत, 10वी पास अशा विद्यार्थ्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्या माध्यमातून पण एक चांगली मोठी जाहिरात जी आहे ही भरल्या जात असते. 10वी पास 26 जुलैला जूनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येईल, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परीक्षा होईल, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये परीक्षा होईल. स्टेनोग्राफर 12वी पास सोबत स्टेनो लागतं, टायपिंग लागते. तर टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही, फक्त टायपिंग म्हणजे स्टेनो करता आलं पाहिजे. 29 जुलैला ॲडव्हर्टाइजमेंट येईल, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा. ज्युनियर इंजिनियर असे विद्यार्थी, असे कॅन्डिडेट्स ज्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री झालं इंजिनिअरिंगमधून, असे लोक यासाठी एलिजिबल असतात. 5 जुलै कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? सिव्हिल मधून डिग्री किंवा डिप्लोमा, मेकॅनिकलमधून आणि इलेक्ट्रिकलमधून डिग्री किंवा डिप्लोमा. 5 ऑगस्टला जाहिरात येईल, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा असेल. कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस. मागे मी तुम्हाला सांगितलं की दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर CGL मधून भरल्यात, याच्यामधून भरल्यात वेगळी एक्झाम असते सब इन्स्पेक्टरसाठी आणि कॉन्स्टेबलसाठी वेगळी परीक्षा. सब इन्स्पेक्टरसाठी एनी ग्रॅज्युएट क्रायटेरिया आहे, कॉन्स्टेबलसाठी 12वी पास, मेल प्लस फिमेल दोन्हीसाठी, महिला आणि पुरुष दोघांसाठी परीक्षा असते. 2 सप्टेंबरला जाहिरात येईल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा होईल. कॉन्स्टेबल पण ड्रायव्हर पोस्टसाठी स्पेसिफिकली वेगळी पूर्ण एक्झाम होते. 12वी बेसिसवर दिल्ली पोलीस. 19 सप्टेंबरला जाहिरात येईल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा. या 2 एक्झाम ज्या आहेत, हेड कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस मिनिस्ट्रियल कॅटेगरीजमध्ये. मिनिस्ट्रियल कॅटेगरीज म्हणजे जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत दिल्लीमध्ये, जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत तिथे हेड कॉन्स्टेबलची पदं भरली जातात. जसं तुम्ही बघितलं की पूर्ण मंत्रालय दिल्लीमध्ये, तिथं जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत मिनिस्ट्रीजमध्ये हेड कॉन्स्टेबलची पदं असतात. हेड कॉन्स्टेबलची 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 7 ऑक्टोबरला परीक्षा, सिंगल एक्झाम आहे, सिंगल एक्झामवर सिलेक्शन. तुम्ही इथं बघा, जिथं CBE आहे तिथे सिंगल एक्झाम्स आहेत. जिथं Tier 1 आहे तिथं प्री आणि मेन्स असा पॅटर्न असतो. त्यानंतर कॉन्स्टेबल इन, आता केंद्र सरकारचे जेवढे पण रक्षा मंत्रालयामध्ये किंवा आपण जे म्हणू शकतो की सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी NIA तुम्ही ऐकले बऱ्याच मूवीजमध्ये. सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असतं, केंद्र सरकारचे जे आर्म पोलीस फोर्सेस आहेत तिथं असेल. इथं कॉन्स्टेबलची पदं भरली जातात. यासाठी 10वी पास, आसाम रायफल्स असेल, GD जनरल ड्युटी ज्याला आपण म्हणतो. इथं 11 नोव्हेंबरला एक्झाम होईल, मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा होईल पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला. आता एवढ्या याच्यामध्ये हे थोडंसं कॅलेंडर जनरल बँकिंग किंवा जनरल विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं की सर आम्ही तर महाराष्ट्रातले विद्यार्थी, आम्हाला याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही. मी तुम्हाला एकदम मोठी सांगतो की कशा पद्धतीने आहे, एकदम मोठी समजून घ्यायचं. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला वर्षभरात 10 एक्झाम देतील SSCच्या माध्यमातून.
10 एक्झाम. कारण तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्हाला 10वीच्या परीक्षा देता येतात, 12वीच्या परीक्षा देता येतात आणि ग्रॅज्युएशनच्या परीक्षा देतात. म्हणजे तुमचं एनी ग्रॅज्युएट असेल तर 10 किमान परीक्षा देता येतील तुम्हाला. एक्सेप्ट कोणती परीक्षा नाही देता येणार तुम्हाला, फक्त आणि फक्त ज्युनियर इंजिनियरची. बाकी सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचं 12वी झालं असेल तर 10वी आणि 12वी बेसिसवरच्या सगळ्या तुम्हाला एक्झाम देता येतील. म्हणजे 10वी बेसिसवरच्या पण देता येतील आणि 12वी बेसिसवरच्या पण देता येतील. जर तुमचं 10वी झालं असेल तर वर्षभरात तुम्हाला 1-2 एक्झाम देता येतील. म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल 10 एक्झाम, 10वी झालं असेल, 12वी झालं असेल 7 एक्झाम आणि 10वी झालं असेल तर 2 एक्झाम. तर अशा पद्धतीने एक चांगलं अपॉर्च्युनिटी, चांगला एक करिअरचा पर्याय, केंद्र सरकारची नोकरी, भारत सरकारचा शिक्का आणि तुमच्या पगारावर भारत सरकारचाच पगार, वेतन भत्ते आयोगानुसार, केंद्र सरकारच्या आयोगानुसार हे सगळं लागू पडतं. SSC मधून जेवढी पदं भरली जातात ती पूर्ण आणि पूर्ण केंद्र सरकारच्याच अखत्यारीत त्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये येतात, मिनिस्ट्रीजमध्ये येतात, अखत्यारीत येतात. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही SSC कडे बघू शकता. SSC CGL तर त्यातल्यात प्रेस्टिजियस जॉब आहे. एखाद्या ऑफिसर म्हणजे पार जर तुम्ही इथं PSI STI असिस्टंट होत आहेत त्याच्यापेक्षा SSC CGL चांगलं आहे. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही असं म्हणा की राज्यसेवेसोबत कम्पेअर करणं चुकीचं होईल, पण नायब तहसीलदार लेवलची जी पदं आहेत या लेवलला तुम्ही जाऊ शकता, उपशिक्षणाधिकारी वगैरे त्या पद्धतीने. तर एक चांगलं अपॉर्च्युनिटी जी आहे ही SSCच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळते. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेसची फार कमतरता आहे. म्हणून मी पुन्हा म्हणतोय की बाबांनो, जेवढे जास्त होईल तेवढे जास्त विद्यार्थ्यांना हे कळू द्या, माहिती पोचू द्या, सो दॅट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळेल की SSC काय आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचंय, या 4 विषयांची तयारी करायची आहे. जसं तुम्ही बँकिंगची तयारी करता, MPSCची तयारी करता, राज्यसेवेची असेल, सरळ सेवेची असेल, आपण स्पेसिफिक विषयांची तयारी करतो, त्याच्या बेसिसवर आपलं सिलेक्शन होतं. सेम या 4 विषयांची तयारी करा, सगळ्या एक्झामला तुम्ही एलिजिबल आहात. बरं, त्यातल्या त्यात बँकिंगपेक्षा सिलेबस इझी आहे, राज्यसेवेपेक्षा सिलेबस इझी आहे, MPSC सिलेबसपेक्षा सुद्धा सिलेबस इझी आहे, डिफिकल्टी लेवल कंपॅरेटिव्हली फार इझी यांची असते. या 4 अभ्यास विषयांची तयारी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे थोडासा मॅथ्सचा भाग म्हणजे बऱ्यापैकी मॅथ्स, जनरल इंटेलिजन्स म्हणजे लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आपलं आणि जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस ज्याला म्हणूया आपण, या 5 विषयांची जर तयारी केली तर डेफिनेटली कुठल्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. 4 ते 5 महिन्यांची तयारी जर तुम्ही केली आणि पुढे प्रॅक्टिस जर करत गेलात तर कन्फर्म 1 वर्षात 2 वर्षात सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून कळकळीची विनंती की जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचता येईल पोचवा. इन्फॉर्मेशन जे लोक एलिजिबल आहे फॉर्म भरत राहा. पूर्ण यूट्यूबवर आपण या संदर्भात व्हिडिओ टाकत राहतो. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. पार SSC मिळेल, बँकिंग मिळेल, राज्यसेवा मिळेल. या सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत, रेल्वे डिपार्टमेंट असेल, या सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहेत या आपण यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्रामवर शेअर करत राहतो. त्यामुळं सारथी एज्युकेशनचं यूट्यूब चॅनलला जे तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं, या व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.